हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आपण बघत आहोत 11 ऑक्टोबर 2025 या दिवशीच्या चालू घडामोडी. आजचा पहिला प्रश्न आहे, वयाच्या 41व्या वर्षी निधन झालेले वरिंदर गुमान कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे अभिनेता. पुढील प्रश्न आहे, शत्रूचे ड्रोन रिअल टाईममध्ये शोधून नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्याने कोणती संरक्षण प्रणाली सुरू केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सक्षम. पुढचा प्रश्न आहे, मिसेस युनिवर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे शेरी सिंग. पुढील प्रश्न आहे, गोबी वाळवंटात जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चीन. पुढील प्रश्न आहे, 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकणारी मारिया कोरिना मचाडो कोणत्या देशाची आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हेनेझुएला. पुढील प्रश्न आहे, न्यू स्टार्ट करार अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान आहे ज्याला अलीकडेच 1 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे रशिया. पुढील प्रश्न आहे, भातापासून हिरव्या हायड्रोजनच्या उत्पादनासाठी कोणत्या राज्याने भारतीय विज्ञान संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूसोबत करार केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय जांभळा महोत्सवाची 3री आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे पणजी. पुढील प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान इंद्र 2025 लष्करी सराव पार पडला? या प्रश्नाचं उत्तर आहे रशिया. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली चित्ता सफारी कोठे सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे कुनो राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने वारसा आणि मसाल्यांवर आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्पाइस रूट उपक्रम सुरू केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न आहे, 2025च्या टाइम्सच्या पुढील 100 खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेला एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे यशस्वी जयस्वाल. पुढचा प्रश्न आहे, म्हणजे आजचा शेवटचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे 11 ऑक्टोबर. तर ही होती 11 ऑक्टोबर 2025 या दिवशीचा चालू घडामोडी. धन्यवाद.